मिरजकर तिकटी ते संभाजीनगर पेट्रोल पंप या अत्यंत वर्दळीच्या रस्त्याचं डांबरीकरण रखडलंय। पाईपलाईन टाकण्यासाठी निम्मा रस्ता खोदला होता। येत्या 2 दिवसात या रस्त्याचं काम सुरू होईल आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या गटरसह 15 मे पर्यंत काम पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली। कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाशी ते आज बोलत होते। मिरजकर तिकटी ते संभाजीनगर पेट्रोल पंप या रस्त्यावर नेहमीच प्रचंड वर्दळ असते। काहीसा अरुंद असलेला हा रस्ता पाईपलाईन टाकण्यासाठी खोदला होता। त्यानंतर या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम रखडलं आहे। या विरोधात कोल्हापूर जिल्हा नागरी कृती समितीनं 4 दिवसांपूर्वी सोटा मारो आंदोलन केलं। त्याचवेळी कार्यकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर शेण मारो आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर महापालिकेची प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली। शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आणि अन्य अधिकाऱ्यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची भूमिका घेतली। अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज सरनोबत आणि ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली। या रस्त्याचं डांबरीकरणाचं रखडलेलं काम येत्या 2 दिवसात सुरू करण्यात येईल आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या गटरसह 15 मे पर्यंत काम पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही सरनोबत यांनी दिली। तसंच 100 कोटी रुपयांच्या निधीतील अन्य 5 रस्त्यांचं कामही युद्धपातळीवर पूर्ण केलं जाईल असं सरनोबत यांनी स्पष्ट केलंय। यावेळी झालेल्या चर्चेत रमेश मोरे, सदानंद सुर्वे, गजानन यादव, प्रकाश चुएकर, वसंतराव मुळीक, सुनील मोहिते, राजेंद्र ठोंबरे, दिलीप सावंत सहभागी झाले होते।